पण आजकालची मुलं धावत नाहीयेत. थोडं धावलं तरी दम लागतो. हे का होतंय? आत्ताच्या मुलांची खेळणी काय आहेत? मोबाईल. मोबाईलवर क्रिकेटचा स्कोर बनवणारा पोरगा ग्राउंडवर स्कोर बनवूच शकत नाहीये. पीटीचा तास मला वाटत नाही की कॉलेजला किंवा स्कूलमध्ये होत असेल आता. आणि झाला तरी तो त्या 500 स्क्वेअर फुटामध्ये काय होणार आहे? किंवा 2000 स्क्वेअर फुटामध्ये पीटी काय होणार आहे? तर याचे ते परिणाम आहेत. सोसायट्या खूप मोठ्या मोठ्या झाल्या, हायरेज झाल्या, ग्राउंडच नाहीयेत आणि प्रत्येकाला शहरात यायचंय. आज 2 वर्षाच्या बाळाला जर आई वडील कुठं बाहेर घेऊन चालले असतील, हिवाळा आहे, तर त्याच्या कानाला कानटोपी असती, त्याला 2-2 जॅकेट्स घातलेले असतात, त्याला कशात तरी गरम कापड्यामध्ये गुंडाळलेलं असतं. तुम्ही कधी एक गोष्ट ऑब्झर्व केली का हो? रस्त्याच्या कडेला जर एखादं कुटुंब राहतंय गरीबाचं, त्याच थंडीमध्ये ते पोरग त्या झोपडीच्या आजूबाजूनी किंवा त्याच्या घराच्या आजूबाजूनी खेळत असतं, उघडं असतं ते पोरग. त्यांना आजार होत नसतील का? आपण काय करतोय? आपण आपल्या बाळांना प्रोटेक्ट करून ठेवतोय. ते तिन्ही ऋतू त्यांना येऊ द्यात त्यांच्या अंगावर, बनू द्यात त्यांना स्ट्रॉंग, जरा ऍब्झॉर्ब करू द्या त्यांना, ते समजू द्या. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वाजू द्यात थंडी, खेळू द्यात थोडंसं उन्हामध्ये, भिजू द्या त्याला पावसामध्ये. तर यांनी काय होणार आहे? तुमच्या मुलांची प्रतिकार शक्ती वाढणार आहे. सध्या महिलांमध्ये पीसीओडीचं खूप प्रमाण वाढलंय. कशामुळे झालंय? आणि याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर व्यायाम हा कशा प्रकारे केला पाहिजे? पीसीओडीज मुळातच लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळं होणारी गोष्ट आहे. ओके. ज्या मुलींची लग्न झालेली आहेत अशा खूप मुली आता प्रेग्नन्सीसाठी स्ट्रगल करतायत. सूर्यनमस्कारासारखा तुमच्यासाठी व्यायाम नाही, पण मग सुरुवात कशी करा? की 7 सूर्यनमस्कारांचा एक सेट, असे सुरुवातीला पहिल्या आठवड्यात तुम्ही 4 सेट रोज करा, म्हणजे 28 सूर्यनमस्कार झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही 10 सूर्यनमस्काराचा एक सेट करा, असे 5 सेट करा. सेट वाढवत जा आणि असे 108 सूर्यनमस्कारापर्यंत पोहोचा. वेगवेगळ्या प्रकारची फळं खा, भरपूर सॅलड खा, 100% बेकरी प्रॉडक्ट बंद करा. ते स्ट्रीट फूड बंद झालं पाहिजे. व्यायामाची जोड, आहाराची जोड, त्याच्या बरोबरीने झोप, स्ट्रेसलेस जेवढं राहता येईल तेवढं राहा. नमस्कार मंडळी, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये. आजचा एपिसोड खूप खास आहे, कारण ह्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत रेग्युलर लाईफमध्ये आपली फिटनेस कशी मेंटेन ठेवली पाहिजे याविषयी. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मिस्टर इंडिया किताब पटकवलेले, वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडल विनर आणि प्रवीण तरडेंचे फिटनेस कोच महेश हगवणे सर. सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर मला एक सांगा, आज फिटनेस ही प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाची आहे? जेवढं जगणं महत्वाचं आहे तेवढा फिटनेसही त्याबरोबर महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा फिट असणं गरजेचं आहे, निरोगी असणं गरजेचं आहे. त्या फिटनेसचा, त्या निरोगी असण्याचा त्याच्या रेग्युलर आयुष्यामध्ये जगत असताना त्याला वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होत असतो. मग तो अगदी फिजिकल कामासाठी असेल, मेंटल असेल, ट्रॅव्हल करतो आपण त्याच्यासाठी असेल, किंवा काही निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, अवघड निर्णय असतील, किंवा काही तुम्हाला स्ट्रेस वाचवायचा असेल. ह्या वेगवेगळ्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचा व्यायामाचा किंवा फिटनेसचा निश्चित प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदा हा होतच असतो. आता एका अहवालानुसार भारतातील 100% लोकांपैकी फक्त 30% लोक व्यायाम करतायत. हा आकडा कमी आहे, त्याच्यामुळे जसं वातावरण बदलेल तसं दवाखान्यात आपल्याला गर्दी दिसते. आणि ही गर्दी जर कमी करायची असेल तर व्यायाम गरजेचा आहे. तर त्याविषयी सांगा ना. आत्ता मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये शहरीकरण इतकं वाढत चाललेलं आहे. हे फक्त नावाला शहरीकरण आहे. गावातले थोडेसे सुशिक्षित उदरनिर्वाहासाठी शहराकडे आले, ते शहरातलेच झाले. गावाकडचं लाईफस्टाईल वेगळं होतं, शहरातलं लाईफस्टाईल वेगळं आहे. खूप स्पीड आहे शहरातल्या लाईफस्टाईलला. प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी आलेला आहे. हे सगळं करत असताना तो स्वतःच्या आरोग्याकडं बिलकुलच लक्ष देत नाहीये. त्याला पैसा कमवायचा असतो, त्याला आपल्या कुटुंबाला चांगलं आयुष्य द्यायचं असतं म्हणा, किंवा मग तो जो एक प्रत्येकाच्या मागे एक भुंगा लागलेला आहे, मला हे कमवायचंय, माझं हे टार्गेट आहे, मला एक 1 BHK होता, मला 2 BHK घ्यायचा आहे, 3 BHK घ्यायचा आहे, मला बंगलो घ्यायचा आहे. सोशल मीडियातनं आपल्यावर काही लोकांचा किंवा काही गोष्टींचा प्रभाव असतो. प्रत्येकाला वाटतं की मला तसं आयुष्य हवंय, मग याच्यासाठी तो पळतोय. पण हे सगळं मिळवत असताना तो स्वतःचा फिटनेस बाजूला ठेवतोय, तो पूर्ण वेळ त्याला देतोय. त्याच्यामुळे काय झालं की शहरातल्या लोकांच्या आरोग्याची गुणवत्ता आहे ना, ती कमी होत चाललेली आहे. काहींचं असं आहे की एसी मध्ये काम आहे, पण ते सगळं काम बसून आहे, त्यांच्या शरीराला हालचालच नाहीये. बरोबर. काही जण खूप ट्रॅव्हल करतायत, तो एक स्ट्रेस आहे. अशी खूप वेगवेगळी कारणं आहेत. मग या सगळ्या धकाधकीच्या किंवा या धावपळीच्या जगण्यातनं
प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पूर्णतः विसरतो. गावं 9 वाजता 10 वाजता झोपतात. शहरं रात्री 2-3 पहाटे 4 वाजेपर्यंत जागी असतात. आणि हे जे लाईफस्टाईल झालेलं आहे ना, हेच मुळात आरोग्यासाठी घातक आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याचं एक अवलोकन केलं पाहिजे. जसं आपण प्रत्येक गोष्टीत ऑडिट करतोय आता. बरोबर. प्रत्येक बिझनेस पण ऑडिट करतो, प्रत्येकाचे हिशोब ठेवतात. सगळ्या गोष्टींचं सगळं त्यांच्याकडे रेडी असतं. अगदी पुढच्या 2 वर्षाचा प्लॅन रेडी असतो, बरोबर. की या महिन्यामध्ये या दिवशी आम्हाला ट्रिपला जायचंय किंवा या बड्डेला या डेस्टिनेशनला तो सेलिब्रेट करायचा आहे. पण कोणाकडेही स्वतःच्या आरोग्याचा ऑडिट नाहीये किंवा कोणी काही त्या लेवलला प्लॅन करत नाहीयेत. आणि माझं अगदी सुरुवातीपासून असं म्हणणं आहे, की जे लोक म्हणतात ना, की उद्यापासून चालू करू व्यायाम, की सोमवारपासून करू, 1 तारखेपासून करू, तर तो दिवस त्यांच्या आयुष्यात कधीच येत नसतो. कारण फिटनेस हा लगेच किंवा तुम्हाला वाटलं तर तिथनं लगेच चालू करायचा विषय आहे. मग फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. सर, अजून एक महत्वाचा विषय म्हणजे आज लोक म्हणतायत की भारत देश हा म्हातारा होत चाललाय, लोक व्यायामाकडे लक्ष देत नाहीत, तर त्याविषयी काय सांगाल? शहरीकरण वाढत चाललेलं आहे. क्रीडांगणं जी होती 2000 पर्यंत किंवा 95 सालापर्यंत ही जवळजवळ शहरातली संपलेली आहेत. आत्ता रस्त्यावर चालायची सोय नाहीये, वॉकिंगला गार्डन्स नाहीयेत. सरकारकडनं ज्या सुविधा मिळायला पाहिजेत, फार म्हणजे जबाबदारीने बोलतोय मी हे वाक्य, की सरकारकडनं ज्या सुविधा मिळायला पाहिजे, की एका वॉर्डामध्ये एक चांगली व्यायामशाळा, एक चांगलं क्रीडांगण, तर या सुविधा कुठंच मिळताना दिसत नाहीयेत. त्याचा अभाव. आणि परत एकदा तेच रिझन आहे, की प्रत्येकजण कशाच्या मागे पळतोय. त्याचा दिवस उठल्यापासून चालू होतोय, त्याचा दिवस जिथं थांबायला पाहिजे तिथं न थांबता तो आणखी लांब जाऊन थांबतोय. एक 90च्या आधी वगैरे किंवा जेव्हा आम्ही व्यायाम करायचो त्यावेळेस आम्ही 9 वाजता झोपलेलो असायचो, जास्तीत जास्त 9:30. तेव्हा सिरियलही, पिक्चर काय टीव्हीला जे पाहायचो, केबल नुकतीच आली होती त्यावेळेस ते. आणि दुसरी गोष्ट की घरच्यांचा एक फोर्स होता की जागायचंच नाही. आता तो एक बॅरियर राहिलेलाच नाहीये. ते एक रिझन आहे. स्ट्रेस लेवल प्रत्येकाची, टार्गेट बेस असलेली कामाचं स्वरूप, आणि मग खूप अशी वेगवेगळी कामं आहेत की वेगवेगळे असे अडथळे तयार झालेत की त्याला शक्य नाहीये ते स्वतःकडे लक्ष देणं. आणि ठीक आहे की ह्या गोष्टी बोलायला आहेत की 50-60% भारत गावाकडे राहतो. पण मला असं वाटतं की ते आता उलटं झालेलं आहे, की शहरात 70% क्राऊड आलेला आहे. आज मागच्या 15-20 वर्षातल्या जर शहराच्या लोकसंख्या पाहिल्या तर त्या दुपटी तिपटीनी वाढलेत आणि त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. तर साहजिकच असं होणार आहे. आणि एका साईडला आपण बघतोय की पूर्वी पुण्यासारख्या शहरामध्ये की हाताच्या बोटावर मोजणे आहेत की एक 15-20-25 एक हॉस्पिटल्स असतील. आज हा आकडा कैक शेकड्याच्या वर गेलेला आहे. याचा अर्थच असा आहे की माणूस निरोगी नाहीये जास्त आता. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी जकडलेलं आहे. आणि याला रिझन हेच आहे की तुमच्या खायच्या, तुमच्या व्यायामाच्या लाईफस्टाईल असतील, अगदी दिवस स्पेंड करतो आपण, तर या लाईफस्टाईल पूर्ण बदललेल्या आहेत. मला एक सांगा, आता रेग्युलर लाईफमध्ये समजा एखादा व्यक्ती की त्याला बॉडी नाही बनवायची पण एक आपलं स्वतःचं शरीर फिट राहिलं पाहिजे, तर त्यासाठी साधारण काय काळजी घेतली पाहिजे, कसा व्यायाम केला पाहिजे? सकाळी एकतर तुमच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे तुम्ही जबाबदारीने उठणं गरजेचं आहे. जर सकाळी तुम्हाला थोडा वेळ मिळत असेल तर थोडा घरच्या घरी सूर्यनमस्कार करा, जोर बैठका करू शकता. आठवड्यातनं 1-2-3 दिवस रनिंग करा, 2-3 दिवस सायकलिंग करा. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला शक्य होतील हे व्यायाम करा. जेवणाच्या तुमच्या वेळा पाळा. सकाळी व्यायाम नाही शक्य झाला तर तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर व्यायाम करा. पण एक ठरवून घ्या की मी जर सकाळी व्यायाम नाही केला तर मी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर मी 100% व्यायाम करणारच आहे. 40 ते 45 मिनिटं का होईना कुठल्याही प्रकारचा, जसं मी सांगितलं सूर्यनमस्कार, योगाची काही आसनं असतील, सायकलिंग करा, वॉकिंग, ज्याला जे शक्य होईल ते त्यांनी करावं. तुम्ही स्वतःला कमिटेड पाहिजे की घरातल्या कुठल्याही मुख्य व्यक्तीचं आरोग्य म्हणजे ते त्या कुटुंबाचं आरोग्य आहे.
ही संकल्पना जेव्हा प्रत्येकाला पटेल ना, तेव्हा तो त्या दृष्टीने थोडासा वागायला किंवा काम करायला सुरुवात करेल. मग काही लोक काय करतात की सकाळी नवरा बायको उठतात आणि वॉकिंगला जातात, तासभर चालतात आणि घरी येतात, पण तरीही त्यांची तब्येत जी आहे तर ती आहे तशीच दिसते, तीळ मात्र कमी झालेली दिसत नाही. हे काय कारण असेल यामागे? दोघं जण व्यायामाला जात आहेत एकत्र, ही तर बेस्टच गोष्ट आहे. पण मग फक्त चालण्याच्या ऐवजी त्यांनी तो वेळ कसा वाचवता येईल. जर ते सपोज 10,000 स्टेप्स चालतायत, त्यांना त्याच्यासाठी 30 मिनिटं लागतात, 35 मिनिटं लागतात, तर त्यांनी न चालता थोडंसं जॉगिंग करावं. अगदी रनिंग नको, रनिंग शक्य असेल तर नक्की रनिंग करावी, पण मग सगळे 7ही दिवस नाही केले पाहिजे. त्यांनी मग 2 दिवस रनिंग, 2 दिवस जॉगिंग आणि 2 दिवस वॉकिंग असं करा. तिकडच्या त्या 30-35 मिनिटातले वाचलेले 15-20 मिनिटं कपल एक्सरसाइज करा. दोघं मिळून एकत्र एकमेकांचा व्यायाम घेऊ शकता. एकमेकांनी एकमेकांचा वेगवेगळे सेट घेतले तर त्यांनी एक वेगळी ग्लॉस तुमच्या व्यायामाला म्हणा किंवा तुमच्या याला येणार आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की हे लोक एक्सरसाइज करतायत तरी यांना फरक नाही. मी खूप लोक पाहिलेत की खूप चांगला व्यायाम करतात, खूप चांगला एक्सरसाइज करतात आणि घरी येऊन खूप कॅलरी असलेल्या गोष्टी खातात. किंवा मग जर मी रनिंगला गेलो, फॉर एक्झाम्पल मी DP रोडला रनिंगला गेलो आणि येताना मी काहीतरी हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट करून आलो, तर मी कॅलरी बर्न केल्या किती? मी केल्या 150-200 कॅलरी बर्न. आणि मी खाऊन किती कॅलरी आलो? 500 ते 700 कॅलरी. तर मग हे कसं करणार? हे गणित कसं बसवणार? मी म्हटलो ना की ऑडिट हा विषय जो आहे ना, की तुम्ही खर्च करताय किती आणि परत त्या खात्यामध्ये टाकताय किती, हे गणित जर छान बसवलं ना, समजून गणित बसवायचं. आणि हे कॅल्क्युलेशन जितकं छान तुम्ही बसवणार आणि त्या कॅल्क्युलेशनला तुम्ही कमिटेड राहा, नक्की फिटनेस येणार. ज्याला इंचेस लॉस पाहिजे त्याचा इंचेस लॉस होणार, फॅट पर्सेंटही कमी होणार, तुमची प्रतिकार शक्ती वाढणार, स्टॅमिना वाढणार, तुमचा स्ट्रेंथ वाढणार तुमची. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असलेल्या व्यायाम प्रकारांवर डिपेंड आहेत. फ्लोर एक्सरसाइजमध्ये बॉडी वेट एक्सरसाइजही तुम्ही करू शकता. अगदी त्याच्यासाठी डंबेल्स हवेत किंवा मला पर्टिक्युलर हेच इक्विपमेंट पाहिजे असं काही नाहीये. घरी किंवा गार्डनमध्ये जाऊन व्यायाम करणारे आहेत ना, हे यांनी जर का खूप छान प्लॅन केला ना, आज खूप चांगले चांगले वेगवेगळे काही ग्रुप करतात, पण त्याचं अशा ग्रुपचं प्रमाण कमी आहे. कॉम्प्लेक्स असतो काहींना की मी कसा गार्डनमध्ये सगळ्यांच्या समोर व्यायाम करू वगैरे. म्हणजे ह्या छोट्या मोठ्या काही गोष्टी जर थोड्याशा झाल्या ना रिपेअर, तर खूप चांगले रिझल्ट मिळतील. ओके, तुम्ही आता कॅलरीजचा उल्लेख केला, तर साधारण एका व्यक्तीला दिवसभरात किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत आणि त्या कशातून जास्त मिळू शकतात, जरा याविषयी सांगा ना. आता कसं आहे, 1000 ते 1200 कॅलरी सफिशियंट आहेत जनरल काम करणारे किंवा जनरल पीपलला. हा जर ॲथलीट असेल, खेळाडू असेल किंवा कामाचं स्वरूप त्या व्यक्तीच्या, की ती व्यक्ती काय काम करते याच्यावर सुद्धा मग तो कॅलरी इंटेक ठरतो. तुम्ही त्याचा प्रत्येक फूडला एक ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यातनं एवढा ग्रॅम जर तुम्ही हे खाल्लं तर त्यातनं एवढ्या कॅलरी मिळतात. मग तुमच्या नाश्त्यातनं किती कॅलरी मिळत आहेत, दुपारच्या जेवणातनं किती मिळत आहेत, इव्हिनिंग स्नॅक्समधनं किती मिळत आहेत आणि रात्रीच्या जेवणातनं किती मिळत आहेत. तुमचा ब्रेकफास्ट खूप चांगला पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट हे खूप चांगलं बॅलन्स पाहिजे. दुपारचं जेवण चांगलं पाहिजे. इव्हिनिंग स्नॅक्स थोडा लाईट हवा आहे, बट प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट, फायबर, मिनरल्स, विटॅमिन्स याचे सगळे कॉम्बो पाहिजेत. आणि रात्रीचं जेवण मग तुम्ही दुपारी जे जेवण केलेलं आहे, जेवढ्या कॅलरीचं जेवण तुम्ही दुपारी केलेलं आहे त्याच्या 30-40% कॅलरी तुम्ही रात्रीच्या जेवणात कमी खा. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बॉडीचा BMI करणार आहोत, तुमची गरज किती आहे, तुमच्या बॉडीत फॅट पर्सेंट किती आहे, तुम्ही किती इंटेक केला तर तो फॅट कट होणार आहे, किंवा तुमचा पॅटर्न कसा असणार आहे डाएटचा. कारण मग परत असे प्रश्न येतात की आम्ही व्हेज खातो, आम्ही नॉनव्हेज खातो, मग प्रत्येकाच्या आवडीनिवडी आहेत. तो कॅलरीचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं ना, तर तुम्ही 1200 ते 1500 जनरल असणाऱ्या व्यक्तीनी की सकाळी 30-40 मिनिटं व्यायाम करतोय, त्यांनी एक 1200
1500 कॅलरी मॅक्स 1600 इंटेक केला तरी चांगला आहे. मग त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या स्वरूपाचं तो अन्न घेऊ शकतो. असं काही नाही की व्हेज किंवा नॉन व्हेजच. पण पर्टिक्युलर कॅलरीज असणारे असे कुठले फूड्स आहेत ज्यातून जास्त कॅलरीज मिळतात? नाही, बघा, प्रत्येक फूडला कॅलरीज आहेत. बरं. प्रत्येक फूडला. मग राईसमधनं किंवा कार्बोहायड्रेट कंटेन असलेल्या गोष्टीमध्ये खूप कॅलरीज आहेत. हां. पण मग फक्त ते चालेल का? तर नाही चालणार. त्याच्याबरोबर तुम्हाला प्रोटीन्स हवेत, फायबर्स हवे. मग प्रोटीनचे सोर्स आहेत वेगवेगळे. अगदी चिकन, फिश आहे, एग्ज आहे, पोल्ट्री प्रॉडक्ट आहेत, किंवा राईस आहे, सगळ्या डाळी आहेत, सगळी कडधान्य आहेत, पनीर आहे, सोयाबीन आहे, जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. मग एका अंड्यातनं तुम्हाला 4 कॅलरी मिळतील, 5 कॅलरी मिळतील. बरं. मग 100 ग्रॅम चिकनमधनं तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. ओके. हे बसवावं लागतं प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे. सर, तुम्ही आता प्रोटीन बद्दल म्हणालात, पण आजकाल एक शॉर्टकट आलाय की हे सगळं खाण्यापेक्षा मार्केटमध्ये प्रोटीन पावडर मिळत आहेत. तर ते किती सेफ आहे आणि त्याविषयी जरा सांगा ना. प्रोटीनच्या बाबतीत मी असं म्हणेल की प्रोटीन नक्कीच सेफ आहे. ते कुठल्या ब्रँडचा आहे, तो ब्रँड ट्रस्टी आहे का नाही आहे, ह्या गोष्टी चेक करून जर सप्लिमेंट घेतल्या हां. तर नक्कीच चांगलं आहे. पण सप्लिमेंटवर पूर्णतः डिपेंड राहणं ॲज अ फूड हां. हे टोटल रॉंग आहे. ओके. कारण सप्लिमेंटचा अर्थ काय आहे? सप्लिमेंट. बरोबर. आज सपोज मी काम करतो किंवा माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की मी एका पर्टिक्युलर वेळेला मी जेवणं गरजेचं होतं, किंवा मी खाणं गरजेचं होतं, मी खाऊ नाही शकलो त्यावेळेस. तर मग मी तिथं एक 2 ते 3 मिनिटात काय इंटेक करू शकतो? त्यावेळेस तुम्ही एक स्कूप प्रोटीन ओ. पाण्यात मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटात तुम्ही ते इंटेक करू शकता. बरोबर. जनरल पीपलसाठी बोलतोय, कारण ॲथलीटची रिक्वायरमेंटच जास्त असते वेगळी असते. बरोबर आहे. आणि त्या क्वांटिटीमध्ये फूड तो इंटेक करू शकत नाही. हां. त्याच्यामुळं तो सप्लिमेंट घेणारच. पण मी जनरल पीपलसाठी तर मी नक्कीच असं सांगेल की सप्लिमेंटला सप्लिमेंट सारख्याच यूज करा. ओके. गरजेचं आहे का? ते नक्की आहे. जर तुमचा प्रोटीन इंटेक ग्रॅम्समध्ये जर तुमच्या दिवसभराच्या खाण्यातनं तेवढा होत नसेल हां. तर निश्चित सप्लिमेंट वापरायला हरकत नाहीये. आणि मग परत त्याच्याविषयी खूप निगेटिव्ह किंवा खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात की प्रोटीन घेतली तर किडनी खराब होते, किडनी स्टोन होतो, हे होतो. पण शेवटी मी परत हेच म्हणेल की तुम्ही कुठलीही गोष्ट जेव्हा इम्प्लिमेंट करताना तर ती कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायची याची पूर्ण माहिती घ्या. हां. पूर्ण माहिती घ्या. बऱ्याचदा असं होतंय, आत्ता काय होतंय, सोशल मीडियावरती सगळा कचरा झालेला आहे. बरोबर आहे. कोणीही उठतोय आणि काहीही बोलतोय, तर त्याचा उपयोग नाहीये. समजून घ्या तुम्ही या गोष्टी की प्रोटीन माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. ओके. जर अगदीच थोड्याफार फरकासाठी मी जर प्रोटीन सप्लिमेंट घेणार असेल तर नक्की घेऊ नका. तुम्ही तुमच्या खाण्यातनं ते रिकव्हर करू शकता. जर ते तिखट होत असेल तर गरज नाही प्रोटीन घ्यायची. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा काही ठिकाणी खूप मोठा उहापोह केला जातो, किंवा तुम्ही जर एक्सेस क्वांटिटी इंटेक केली तर त्याचा निश्चित तुम्हाला त्रास होणार आहे. तर ती तुमच्या गरजेची क्वांटिटी काय आहे ना, ती एक्सपर्टकडनं समजून घ्या आणि तेवढाच इंटेक करा. तर आपल्याला आता प्रोटीन विषयी समजलं, पावडर विषयी समजलं. मला एक सांगा, आता लाईफस्टाईल बदलली आहे. हां. म्हणजे लोकांची लाईफस्टाईल अशी झाली की काही काही जॉब्स असे आहेत जे रात्री आहेत. युएसच्या काही कंपन्या आहेत ज्या रात्री होतात, जेणेकरून तिकडे सकाळ असते ना, आपल्याकडे रात्र असते. मग ह्या लोकांनी त्यांचं फिजिक किंवा त्यांची एकंदर बॉडी स्ट्रक्चर मेंटेन राहण्यासाठी काय केलं पाहिजे? हे बघा, त्यांचा टायमिंग आणि आपला टाइम मध्ये जवळजवळ 11 ते 12 तासाचा फरक आहे. हो. जर सपोज एखाद्या व्यक्तीचं US कंपनीमध्ये जॉब करतो एखादा इथनं, तर त्यांनी असं समजायचं की मी सकाळी 7ला जॉब करतोय. जर त्याचा संध्याकाळी 7 वाजता जॉब असेल हां. तर मग संध्याकाळी त्यांनी त्याच्या दिवसाची सुरुवात करावी 4:30-5 वाजता. सेम वॉकिंगला जा, व्यायामाला जा, व्यायाम करावा, ब्रेकफास्ट करावा छान, स्वतःचं लॉग इन करावं. हां. तिथेही ब्रेक असतातच. बरोबर. त्या ब्रेकमध्ये त्यांनी स्वतःचा लंच करावा, इव्हिनिंग स्नॅक्स किंवा जे काही त्याचं ठरलेलं आहे, ज्याचा प्लॅन त्याचा. खूप अगदी जर बसून काम असेल तर एक अर्धा तासानंतर 1 तासानंतर त्यांनी उठून एक 30-40 पावलं घरातल्या घरात चालला किंवा ऑफिसमध्ये चालला हां.
तर ते चालणं गरजेचं आहे. थोड्याशा मोबिलिटी एक्सरसाइज, थोडेसे फ्री हँड शोल्डरचे काही एक्सरसाइज ते थोडेसे केले पाहिजेत, गरजेचे आहे. कारण कंटिन्यू लॅपटॉपवर बसल्याने तुमची नेक असेल, पाठीचे मणक्याचे त्रास असतील, शोल्डरचे काही इश्यू असतील तर ते होऊ शकतात. बरोबर आहे. तर ते गरजेचं आहे. आणि एवढं सगळं होऊन तुम्ही परत ते काम संपल्यानंतर तुम्ही झोपणंही गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा मग आपला माणूस भारतीय माणूस उठणार आहे त्यावेळेस ह्याला झोपायला जावं लागणार आहे. तर या गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या आणि हे सगळं करत असताना तुम्ही फार पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे ओके. की तो एक आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतील. की काय होतंय की तो करतोय अमेरिकन टायमिंगला जॉब करतोय आणि परत त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांबरोबर कुठेतरी जायचंय, त्याला एखादा प्रोग्राम अटेंड करायचा आहे, तर ते डिफिकल्ट आहे थोडंसं. पण जर त्यांनी वेळेचं नियोजन योग्य केलं ना तर ते पॉसिबल आहे. तर मीही पाहिलेत माझे काही मित्र की जे US बेस कंपनीला जॉब करतायत, 2 महिन्यासाठी त्याला नाईटला काम करावं लागतंय. पण मग तो दिवसा पण काही ठिकाणी भेटतो. तर मग ते तसं नाही व्हायला पाहिजे. मग त्यांनी त्याची रेस्ट पण होणं गरजेचं आहे प्रॉपर. ओके. कारण तो जो 360 डिग्री चेंज होतोय ना लाईफस्टाईलचा, हे सगळं निसर्गाच्या बरोबर. उलट आहे सगळं. विरुद्ध आहे. पण त्याला ते करावंच लागणार आहे कारण त्याचं कुटुंब, पगार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी संबंधित आहेत. पण त्यांनी थोडं पॉझिटिव्ह राहून जर सगळ्या गोष्टी केल्या ना तर निश्चित त्याला फायदा होईल. ठीक आहे. आता हे अब्रॉड ज्यांचा जॉब आहे, ज्यांना नाईटला काम करावं लागतं, ती लोक आहेत. पण आज आपल्याकडे सरकारी कर्मचारी आपण जे म्हणतो, ज्यांना सलग ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी 8 तास बसून राहावं लागतं, ज्यांच्या ढेऱ्या वाढल्यात असं आपण अगदी म्हणतो. अगदी खरं मोस्टली आपण पोलीस लोक जे बघतो बँकर्स आहेत, पोलीस हां, आहेत. की भरतीच्या वेळी पोलिसां एकदम फिट असतात आणि हां, काही सडन 4-5 वर्षानंतर ढेऱ्या सुटतात. डेऱ्यास होतात. मग तर या लोकांनी कशा प्रकारे आपली फिटनेस मेंटेन ठेवली पाहिजे? आता तुम्ही बोलले की पोलीस, बँकेत काम करणारे कर्मचारी असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणारे तासनतास बसूनच राहावं लागतंय असे लोक असतील. कसं आहे, मी आज पोलिसांच्या कामाचं स्वरूपही फार वेगळं आहे आता. हो. बँकेत सुद्धा आपण बघतो आज आधीसारखं आता नाही आहे. शहराची एवढी लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट ताण या कर्मचाऱ्यांवर नक्कीच येताना दिसतोय बरं का. तो माझ्यासारख्याला तर नक्की दिसतोय. हं. प्रॉब्लेम इथं आहे की हे लोक अवलोकनच करायला तयार नाहीयेत की मी खातो किती, मी कष्ट करतो किती, माझ्या कॅलरी बर्न दिवसाला होतात किती, किंवा त्याचा पॅटर्न काय आहे, मग मी व्यायाम करणं गरजेचं आहे किंवा नाही, किंवा सरळ सरळ हे लोक निग्लिजन्सी टाळाटाळ करतायत आता. ओके. आणि जे मग खातायत ते सगळं स्टोअर होतंय. कामाचं स्वरूप बसून आहे, कामाचा लोड आहे, कोणाला तरी ते आन्सरेबल आहेत, हां. ते एक प्रेशर वेगळं असतं. पण काम तर करावंच लागणार आहे त्यांना. बरोबर. मग यांनी स्वतःसाठी वेळ काढावा, सकाळी काढा किंवा संध्याकाळी काढा. एक काही वर्षापूर्वी ना नोकरदार वर्गाला एक व्हिजन होतं एवढंच हां. की सकाळी उठायचं, नाश्ता करायचा, ऑफिसला जायचं, आपली ड्युटी करायची, घरी यायचं, टीव्हीला बातम्या पाहायच्या किंवा छायागीत असेल किंवा काही एखादी दुसरी सिरियल असेल हां. ती पाहायची आणि आपला दिवस संपवायचा किंवा संपायचा दिवस तो. आता तसं नाहीये. आता भलेही त्याला सकाळी लवकर जर ऑफिसला गेला तर जायला त्याला 30-40 मिनिटं लागत असतील, तर त्याला घरी यायला 2-2 तास लागतायत. बरोबर. त्याचा वेळ तिथं जातोय आणि तो त्याला जो फटीक येतोय ना, त्याला जो कंटाळा येतोय ना, तर ह्या गोष्टींमुळे तो व्यायाम टाळतोय. ओके. किंवा मग तो येतानाच त्याचे 4 मित्र किंवा आवडीनिवडी प्रत्येकाच्या हां, बरोबर. वेगवेगळ्या आहेत, लाईफस्टाईल रिलेटेड काही गोष्टी असतात, त्या गोष्टी होतात. वेगवेगळी व्यसनं आहेत लोकांना. मग हे लोक त्याच्या आहारी गेल्यामुळे त्यांचा स्वतःकडे लक्ष देण्यासाठी अ, वेळच नाहीये त्यांना. बरोबर. आणि मग कोणीही आता आमच्यासारखा जर कधी काउन्सिलिंगमध्ये बोलला एखाद्या अशा व्यक्तीला की तुम्ही स्वतःकडे थोडं लक्ष द्या किंवा असं असं लाईफस्टाईल तुमचं पाहिजे, तर हे लोक थोडंसं दुर्लक्ष करतात. हं. हे दुर्लक्ष करायचं मुख्य कारण असं आहे की एखादी गोष्ट त्याला आवडत असती ना, हं. आम्ही ती गोष्ट त्याला बंद करायला सांगतो. हां. आमचा त्याच्या आनंदाला रिस्पेक्ट आहे, बरोबर. पण त्या गोष्टीने त्याचं काय नुकसान होतंय हे त्याला माहीत असून सुद्धा तो स्वतःचं नुकसान करून घ्यायला तयार असतो. पण याचे पुढे जाऊन खूप वाईट परिणाम होतात. हे आता सगळे बघतायत आता की खूप चांगला AC मध्ये जॉब होता, तरीही तो आजारी पडतोय. आज हां. रिटायरमेंट खूप
पेनमध्ये चाललेला आहे. बरोबर आहे. हो. तर सरळ सरळ प्रत्येकाने स्वतःसाठी 1 तास काढावा. आणि जर कोणी म्हणत असेल की मी 1 तास नाही काढू शकत, तर त्यांनी मला येऊन भेटा. कसा 1 तास काढायचा हे त्याला मी सांगतो. ओके. तरी थोडंसं आहे ना, लाईफस्टाईल किंवा अ, तुमच्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्स, हां. तुम्ही तुमचा वेळ कुठं घालवताय? तुमची जी सुट्टी आहे, ती सुट्टी तुम्ही किती आनंदात घालवताय? हां. किती वेळ कुटुंबाला देताय किंवा निसर्गात किती जाताय? वेगळा आनंद आहे निसर्गामध्ये. बरोबर आहे. तर या गोष्टींना जर थोडंसं फोकस केलं, तर अशा लोकांना निश्चित फिटनेस प्राप्त होणार आहे. ओके. खाणं-पिणं आपलं रिपेअर झालं पाहिजे. आणि मी परत एकदा असं सांगेल, की कुटुंब प्रमुख हा निरोगी असणं म्हणजे ते कुटुंब निरोगी आहे. तर मला एक सांगा, समजा आता काही लोक आहेत की म्हणतात नाहीच व्यायाम करणार आम्ही, नाहीच होत आमच्याच्याने. हां. मग अशा लोकांना कुठल्या कुठल्या आजारांना सामोरे जावं लागत असेल? खूप आहेत. शुगर आहे, बीपी आहे, इन्फ्लमेशन आहे बरंच वेगवेगळ्या प्रकारचं, जॉइंट पेन आहे, राग लवकर येतो अशा लोकांना. हे 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 त्याचं रिफ्लेक्शन आहे सगळं. शरीराला तुम्हाला हालचालच द्यायची नाहीये, हां. तर मग उपयोगच नाही त्या गोष्टीचा ना. बरोबर आहे. मग आज हे बघा, शेवटी काय माहिती आहे का, हे एक यंत्र आहे. हां. हे यंत्र सुदृढ राहायचं असेल ना, हं. तर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. बरोबर. पंचमहाभूत त्यांची कामं करतायत. बरोबर. सूर्य उगवतोय, मावळतोय. थोडक्यात आपण गाडी घेतली आणि गाडी वर्षभर जर ठेवली तर ती गाडी हां, चालणारच नाही. चालणारच हे तर नाही. आपलं तिला शरीर आहे. रोज थोडासा स्टार्ट करून ती गाडी एक 5 मिनिटं चालू ठेवणं गरजेचं आहे. तसंच आहे, की सकाळी उठा, व्यायाम करा. सूर्य उगवायच्या आधी उठला तर खूपच चांगलं. हां. व्यायाम करा, चांगलं खा, ऑफिसला जा, ऑफिसला वेळेवर खा. ऑफिस सुटल्यावर घरी आल्यानंतर काय तुमचं परत वॉकिंग वगैरे असेल किंवा काही जरी खेळायला जात असाल, तर खूप चांगली गोष्ट आहे फिटनेससाठी. कारण हालचाली, शारीरिक हालचाली या थोड्याशा कमी व्हायला लागल्यात लोकांच्या. हां. त्या वाढणं गरजेचं आहे. की आजकाल महिलांचं असं म्हणणं असतं की आम्ही दिवसभर घरात एवढं काम करतो, मग आम्ही व्यायाम करतोच की, मग तरी आम्हाला त्रास का होतो, तरी जॉईंट पेन का होतो, मग तरी हे आजार का होतात? तर मग महिलांनी आपलं आरोग्य, आपली फिटनेस कशी मेंटेन केली पाहिजे? महिलांचं लाईफस्टाईल आहे ना, निश्चित कष्टाचं आहे. रिस्पेक्ट आहे त्या गोष्टीला. कारण त्या सुद्धा एक कुटुंब प्रमुखच आहेत. बरोबर. त्यांचंही आरोग्य चांगलं असणं फार गरजेचं आहे. पण घरातली कामं ही रोज-रोज होऊन शरीराला त्याची सवय झालेली असते. हां. की आपण व्यायाम करताना जसे आपण कॅलरी बर्न करतो हां. किंवा आपण एक्सरसाइज 5 आठवडे हा एक्सरसाइज, त्यानंतर पुढचे 5 आठवडे वेगळा. तसं तिथं बदल करता येत नाही घरच्या कामामध्ये आपल्याला. routine आहे. किती रोजची कामं ठरलेली आहेत, वर्षानुवर्षे तीच आहेत. तसं व्यायामाला नाही आहे. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एका मसलसाठी 100 व्यायाम प्रकार आहेत. ओके. तर ते पर्टिक्युलर त्या त्या ठिकाणी मसल्सला प्रेशर येतो. हां. आणि आत्ता काय झालेलं आहे, प्रत्येकाची व्यायामाची डेफिनेशन वेगळी आहे. 6 पॅक म्हणजे मी फिट आहे. हां. माझा फॅट पर्सेंट एवढा म्हणजे मी फिट आहे. माझे बायसेप्स दिसत आहेत म्हणून मी फिट आहे. अशा वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. मूळ फिटनेस म्हणजे काय? पोलीस भरतीला ज्या गोष्टी फिजिकल टेस्टला घेतात ना, हां. ती फिटनेस टेस्ट. Correct. की तुम्हाला 1 किलोमीटर अंतर तुम्ही कमीत कमी वेळात पळला पाहिजे. बरोबर. पॉवर, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, फ्लेक्झिबिलिटी या सगळ्या गोष्टी फिटनेसमध्ये येत आहेत. बरोबर आहे. तर त्या गोष्टी येणं गरजेचं आहे. खाण्यापिण्याचे काही जे नियम आहेत ना, हं. क्वांटिटी असेल, क्वालिटी असेल, या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. आता महिलाही खूप चांगल्या जिममध्ये व्यायाम करतायत, असं काही राहिलेलं नाही आता. पण मग काही महिला अशा आहेत की बाबा ज्या जिमला नाही जाऊ शकत आहे, घरीच आहे. घरी राहून आपण म्हणतो की त्यांच्यात वाद होत असतात नवरा बायकोमध्ये, किती तब्येत वाढली, जाड हां, झाली. हां. आणि मग त्या महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? महिलांना थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण कौटुंबिक जबाबदारी आहेत. मुलांचं आहे, नवऱ्याचा टिफिन आहे, मुलांचे शाळा वगैरे सगळ्या गोष्टी, त्यांचे टिफिन आहेत, घरातली कामं आहेत काही. ही सगळी उरकल्यानंतर 1 तास स्वतःसाठी काढावा सकाळी हं. किंवा मग संध्याकाळी. ओके. जिमला जाणार असाल तर जरूर जिमला जा. घरी करणार असाल तर जरूर घरी व्यायाम करा.
मग त्याच्यामध्ये परत सूर्यनमस्कार आले, खूप वेगवेगळे प्रकार तुम्ही घरी करू शकता, सायकलिंग करू शकता, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या व्यायाम प्रकार समजून घ्या, यूट्यूबला किंवा गुगलवरती खूप अवेलेबल आहे आत्ता, ते बघून करा. खूप वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, हां. ते घरी करा. आणि मग त्याच्यानंतर परत एक रोल येतो सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे तुमच्या फूड हॅबिट्स समजून घ्या की तुम्हाला कॅलरी का कमी करायचे आहेत, किंवा इंटरमिडिएट फास्टिंग असेल किंवा बरेच वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आलेले आहेत आता. त्याच्यामध्ये मग तुम्ही हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फूड खाऊच नका. हं. राईस बंद करू शकता, शुगर असलेलं फूड बंद करू शकता, बेकरी प्रॉडक्ट बंद करा, ओके. किंवा फ्लेवर आणि कलर असलेल्या गोष्टी बरं. या खाऊच नका. या सगळ्यात आत्ता म्हणजे हे जे डिस्को फूड आहे ना आत्ता सध्या, हे समाजाला खूप घातक आहे आत्ता, बरं. खूप घातक आहे आत्ता. जसं जे की खूप गोष्टी आहेत आत्ता, की वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहे, किंवा कुठलीही गोष्ट की ज्याला आर्टिफिशियल कलर आहे ओके. ज्या फूडला, आणि ज्याला फ्लेवर आहेत. बरं. करा ना, शोध घ्या, हे फ्लेवर कसे तयार होतात, हे कलर कसे तयार होतात, त्यात किती हानिकारक गोष्टी आहेत शरीरासाठी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मेटाबॉलिझमवर इफेक्ट करतायत. ओके. त्याच्यावर इफेक्ट झाल्यामुळे हे सगळं स्टोअर होतंय. दिवसभरात फायबर इनटेक नसल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रॉपर होत नाहीये. याच्यामुळे खूप महिलांमध्ये आत्ता खूप इश्यू वाढलेले आहेत, खूप या गोष्टीचे. सकाळी ठरवून उन्हात बसणं गरजेचं आहे, 30-30 मिनिट कोवळ्या उन्हामध्ये. म्हणजे ह्या गोष्टींचं महत्त्व समजून घेणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं. आणि कुटुंबातले काही असतील ना, तर कुटुंबात सुद्धा याची एवढी जागरूकता पाहिजे की ठरवून, शक्य असेल तर ठरवून सर्वांनी एक 20 ते 30 मिनिट सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणं फार गरजेचं आहे. ओके. की त्यांचं शरीर सकाळी 5 वाजल्यापासून असेल, रात्री 11-12 वाजेपर्यंत कामच असते. हो. झोप अत्यंत महत्वाची आहे. काय आहे, मोबाईल नावाचं एक यंत्र आता सध्या खूप डिस्टर्बन्स तयार करणार आहे. हां, हां, हां. तर झोप खूप चांगली पाहिजे त्यांना. आणि या लाईफस्टाईलमध्ये जर मला विचारलं लाईफस्टाईल काय, तर लाईफस्टाईलमध्ये पहिली झोप खूप चांगली पाहिजे. ओके. कारण झोप जर नसेल, तर तुम्ही किती पण छान करा, सगळ्या गोष्टी डाएट करा, व्यायाम करा, उपयोग नाही. व्यायाम तर मस्टच आहे. हां. पहिला व्यायाम, सेकंड डाएट, आणि तिसरा रेस्ट, आणि मग रिपीट, एवढं येते. तर मला एक सांगा, आता महिलांचा विषय निघालाय म्हणूनच हा प्रश्न जोडून विचारतो. सध्या महिलांमध्ये पीसीओडीचं खूप प्रमाण वाढलंय. कशामुळे झालंय? आणि याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर व्यायाम हा कशा प्रकारे केला पाहिजे? पीसीओडीज मुळातच लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळं होणारी गोष्ट आहे. ओके. फॅट डिपॉझिशन वाढलं, शरीराला हालचालच नाहीये, खायच्या हॅबिट्स रॉंग आहेत, सकाळी उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीयेत, किंवा त्या डेली व्हेरिएट होत आहेत. ही कारणं आहेत त्याची. बरं. पीसीओडीचा एक मेन विषय आत्ता असा आहे की ज्या मुलींची लग्न झालेली आहेत, अशा खूप मुली आत्ता प्रेग्नन्सीसाठी स्ट्रगल करत आहेत. हां. प्रेग्नन्सी न होण्याचं रिझनच पीसीओडी आहे. हो. म्हणजे आयुष्याची सुरुवात केली आहे जोडीदाराबरोबर, आणि प्रेग्नन्सी होत नाहीये. तर मी अशा मुलींना सांगेन की तुम्ही व्यायाम करा चांगला. भले तुम्ही 2 टाईम व्यायाम करा, मग तो वेळ कसा काढायचा तो तुमचा प्रश्न आहे. पण मी म्हणेल की तुम्ही वेळ काढावाच लागणार आहे तुम्हाला, कारण शरीराची झीज होणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरीने तुम्ही चांगले प्रोटीन असलेले पदार्थ खा, वेगवेगळ्या प्रकारची फळं खा, भरपूर सॅलड खा. हां. 100% बेकरी प्रॉडक्ट बंद करा. रस्त्यावरचं खाणं म्हणतो ना आपण ज्याला, स्ट्रीट फूड. स्ट्रीट फूड, ते स्ट्रीट फूड बंद झालं पाहिजे. हां. हॉटेलिंग म्हणजे नाही झालं तरी चालेल वर्षभर, काही फरक पडत नाही. कारण हा जो इश्यू आहे ना, हा दिवसेंदिवस वाढत जाणारा इश्यू आहे. तुमच्या प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेट होत जाणारा इश्यू आहे हा. आणि मग त्या मुलीला काय बेअर करावं लागतं ना, मी पाहिलेलं आहे. म्हणजे ओके. कारण तो खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. फक्त नवरा बायकोच्या नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या, तिच्याही घरच्यांच्या आणि त्याच्याही घरच्यांच्या. तर खूप चांगला व्यायाम करा, वेगवेगळे फ्रुट्स खा, व्हेजिटेबल्स खा वेगवेगळे, चांगल्या डायटिशियनकडनं डाएट समजून घ्या, तो प्रॉपर करा. कारण काय होतंय की तिला जी स्ट्रेस येतोय ना, हां. त्या स्ट्रेसने ती खचूनही जातीये. त्याचा परिणाम तिच्या रोजच्या जीवनावर पण होतोय. हो. बरोबर.
तिची एक निगेटिव्हिटी, ओव्हर थिंकिंग जे तिच्यात अजून तयार होते ना, तर त्याचे परिणाम अजून तिच्यावर होत आहेत. पीसीओडीज असणाऱ्या मुलींना मी एक सांगेल की सूर्यनमस्कारासारखा तुमच्यासाठी व्यायाम नाही. पण मग सुरुवात कशी करा, की 7 सूर्यनमस्कारांचा एक सेट असे सुरुवातीला पहिल्या आठवड्यात तुम्ही एक 4 सेट रोज करा, म्हणजे 28 सूर्यनमस्कार झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही 10 सूर्यनमस्काराचा एक सेट करा, असे 5 सेट करा. सेट वाढवत जा आणि असे 108 सूर्यनमस्कारापर्यंत पोहोचा. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सूर्यनमस्कार घरी करू शकता तुम्ही, लोअर बॉडी एक्सरसाइज करू शकता, फ्लोर एक्सरसाइज करू शकता, सायकलिंग करू शकता. असं पीसीओडीसाठी पर्टिक्युलर हाच व्यायाम केल्याने पीसीओडीज जाते असं काही नाहीये. व्यायामाची जोड, आहाराची जोड, त्याच्या बरोबरीने झोप, ओके. स्ट्रेसलेस जेवढं राहता येईल तेवढं राहा. सर अजून एक प्रश्न, की आजकाल बघतो म्हणजे आता मीही क्रिकेट खेळायला जातो, तर माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी लहान असलेली मुलं जी आता कॉलेजला आहेत, ज्यावेळेस आम्ही धावतो रन घेण्यासाठी, एका रनमध्ये त्यांना धापा लागतात. मी 2 रन पूर्ण करतो. म्हणजे मी एवढं सांगतो एवढ्यासाठीच, की त्यांच्या वयाचा असताना मी पळायचो तसं. पण आजकालची मुलं धावत नाहीयेत. थोडं धावलं तरी दम लागतो. हे का होतंय? याला मुख्य कारण आहे, आपला काळ जो होता तेव्हा आपण गल्लीबोळात खेळलोय, गल्लीबोळात पळालोय. आणि किती पळालोय? तास तास, 2-2 तास पळालोय. आत्ताच्या मुलांची खेळणी काय आहेत? मोबाईल. मोबाईलवर क्रिकेटचा स्कोअर बनवणारा पोरगा ग्राउंडवर स्कोअर बनवू शकत नाहीये. आणि तरी जर तो ग्राउंडवर आला तर तो 1 रन काढल्यावर त्याला धाप लागणारच आहे. बरोबर. लाईफस्टाईल आता एवढं चेंज झालेलं आहे आता. आणि मी असं म्हणेल, आता थोडंसं जबाबदारीने बोलतोय, चुकलं तर माफ करा, पण काही अंशी याला पॅरेंट्स जबाबदार आहेत. एकतर ग्राउंड नाही आहेत. हां. पीटीचा तास मला वाटत नाही की कॉलेजला किंवा स्कूलमध्ये होत असेल आता. आणि झाला तरी तो त्या 500 स्क्वेअर फुटामध्ये काय होणार आहे? किंवा 2000 स्क्वेअर फुटामध्ये पीटी काय होणार आहे बरोबर. हे देवालाच माहिती. तर याचे ते परिणाम आहेत. जसं तुम्ही मागाशी बोललात की काही प्रमाणात भारत किंवा भारतातले लोक कमी वयात म्हातारे म्हातारे होतात. होताना दिसत आहेत. त्याची कारणच मुळात ही आहे की खात नाहीयेत चांगलं, तेवढे एक्सरसाइज होत नाहीयेत, मुलांची बालपणं चालली आहेत टॅपच्या समोर. बरोबर. सोसायट्या खूप मोठ्या मोठ्या झाल्या, हायरेज झाल्या, ग्राउंडच नाहीयेत. हां. आणि प्रत्येकाला शहरात यायचंय. बरोबर. याचे हे दुष्परिणाम आहेत सगळे. आपला काळ होता तो खाणं वगैरे सगळं आपलं म्हणजे अगदी परिपूर्ण असलेल्या गोष्टी होत्या. आत्ताच्या मुलांना त्या गोष्टीच मिळत नाहीयेत. आवडीनिवडी मुलांच्या वेगळ्या आहेत. कुठलाही नवीन जन्मलेल्या बाळाला टॉक्सिक फूड किंवा मार्केटमधलं फूड माहीत नसतं, त्याला पॅरेंट्सच आणून देत आहेत. बरोबर. कारण पॅरेंट्सकडे तेवढा वेळ नाही आहे त्याला त्या क्वालिटीचं किंवा ते पर्टिक्युलर फूड जे त्याच्यासाठी चांगलं आहे. माहिती आहे पॅरेंट्सला की माझ्या बाळासाठी काय चांगलं आहे, पण ते त्याला बनवून द्यायला वेळ नाही आहे किंवा ते व्यस्त आहेत त्यांच्या आयुष्यात. हे मुख्य कारण आहे. मग कोणीतरी पटकन जातं आणि त्या बाजारातल्या शेवया आणून देतं, त्या 1 मिनिटात होतात. बरोबर ना? बरोबर. किंवा मग मोबाईलवर बसून त्याला ती ऑर्डर केली जाती. मग ते मस्त डिझाईन केलेलं आणि चांगला स्मेल असलेलं फूड त्याच्यापर्यंत येतं आणि मग ते आनंदाने खातं बाळ. मग असं जर असेल तर पॅरेंट्सनी विचार करणं गरजेचं आहे की आपलं बाळ, मुलगा किंवा मुलगी असेल, आपलं बाळ फ्युचरमध्ये त्याची स्ट्रेंथ किंवा तो जसा पाहिजे तर तो तसा होणार नाहीये. बरोबर. आता जे तुम्ही म्हटला की टीनेजर्स पोरं 1 रन काढले तरी धाप लागते, त्याची कारणं ही आहेत. कारण कधीच कुठलेच ऋतू मी मागाशी म्हटलो तसं अंगावर नाही घेतलेले. घेतले नाही. उन्हाळा आला की गाडीतले एसी चालू होत आहेत. आपल्या काळात असं होतं, शाळेत यायला जायला एकतर चालत किंवा सायकल, बरोबर. जास्तीत जास्त एसटीनी किंवा बसनी. पण तो बस स्टॉपही घरापासून लांबच होता ना. बरोबर आहे. आत्ताच्या मुलांना व्हॅन आहेत. हम्म. आज 2 वर्षाच्या बाळाला जर आई वडील कुठं बाहेर घेऊन चालले असतील, हिवाळा आहे, तर त्याच्या कानाला कानटोपी असती, त्याला 2-2 जॅकेट्स घातलेले असतात, त्याला कशात तरी गरम कापड्यामध्ये गुंडाळलेलं असतं. बरोबर. तुम्ही कधी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का हो?
रस्त्याच्या कडेला जर एखादं कुटुंब राहतंय गरिबाचं, तरी त्याची मुलं त्याच थंडीमध्ये ते पोरग त्या झोपडीच्या आजूबाजूने किंवा त्याच्या घराच्या आजूबाजूने खेळत असतं, उघडं असतं ते पोरग. बरोबर. त्यांना आजार होत नसतील का? आपण काय करतोय? आपण आपल्या बाळांना प्रोटेक्ट करून ठेवतोय. ते तिन्ही ऋतू त्यांना येऊ द्यात त्यांच्या अंगावर, बनू द्यात त्यांना स्ट्रॉंग जरा, ते ॲब्झॉर्ब करू द्या, त्यांना ते समजू द्या. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वाजू द्यात थंडी, खेळू द्यात थोडंसं उन्हामध्ये, भिजू द्या त्याला पावसामध्ये. हे सगळे ऋतू तो जेव्हा अंगावर घेईल ना, तेव्हा तो स्ट्रॉंग होईल. आता हे सगळे ऋतू तुम्ही अंगावर घेतले किंवा तुम्ही ज्या लाईफस्टाईल आता मी बोललो त्या केल्या, तर यांनी काय होणार आहे? तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढणार आहे. ही प्रतिकारशक्ती वाढल्याचा पहिला परिणाम असा आहे की तुमचा दवाखान्याचा खर्च कमी होणार आहे. सर, आता आपण पूर्ण आता ह्या 1 तासाच्या चर्चेमध्ये तर आपल्याला कळालं की व्यायाम गरजेचा आहे. व्यायाम केलाच पाहिजे. ते मीही मान्य करतो, व्यायाम केलाच पाहिजे. पण मला एक सांगा, प्रेक्षकांना आपल्याला हे सांगायचं आहे की व्यायाम केल्यानंतर एक्झॅक्टली शरीरावरती, मनावरती, आयुष्यावरती काय परिणाम होतात? व्यायामाचे खरं तर पाहिलं ना, तर असंख्य फायदे आहेत. एकतर व्यायाम करणाऱ्याचा कॉन्फिडन्स खूप चांगला असतो किंवा व्यायाम केल्याने खूप कॉन्फिडन्स वाढतो. ओके. दुसरी गोष्ट तुमची निर्णय क्षमता. हं. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठलेही निर्णय घेण्यास तुम्ही समर्थ असता. मग तो व्यायाम म्हणजे फक्त जिमिंग नाही म्हणत मी, हो. वेट ट्रेनिंग नाही म्हणत. तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही स्विमिंग करा, तुम्ही ट्रेकिंग करा, खूप वेगवेगळे खेळ खेळा, तो एक व्यायामच आहे. निर्णायक क्षमता एक वाढती, प्रतिकार शक्ती. हं. पैशाचा विषय आहे. बरोबर आहे. दर महिन्याला, दर आठवड्याला किंवा दर 3-2 महिन्यांनी हॉस्पिटलला जाणं आता परवडणारे विषय नाहीयेत बरोबर आहे. पूर्वीसारखे. त्यामुळे तुम्ही निरोगी राहता, बरोबर. हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे. तुमची निर्णायक क्षमता चांगली होती. तुम्ही स्वतःला एक पॉझिटिव्ह ह्युमन समजायला लागता, तो एक फायदा आहे. ओके. हां. तुमची स्ट्रेंथ वाढल्याचे फायदे म्हणजे अगदीच त्या भाषेत सांगायचं म्हटलं ना, तर तुम्ही कोणालाही नडायला तयार असता. ओके. अगदी सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स जो असतो ना तुमचा, हां. मग तो बोलण्यातला असेल, वागण्यातला असेल, किंवा अशी एखादी सिच्युएशन आलेली असेल की जिथं तुम्हाला हाणामारी करायची असं म्हणूया आपण. हां. तर मी असं म्हणणार नाही की व्यायाम करा भरपूर आणि हाणामाऱ्या करा, पण एक तो जो चार्म आहे ना हां. भिडायचा, हां. तो फक्त शारीरिक श्रम घेतल्यानेच येतो. ओके. आता याच्याशी संबंधित एखादं उदाहरण आपण जर बघायचं म्हटलं, तर एखादा किरकोळ पोरगा की अगदी छान व्यायाम वगैरे करतो, मस्तपैकी रोज व्यायाम करतो, मस्त डाएट घेतो, डिसिप्लिन लाईफ आहे त्याचं, आणि तसा नेचर वाईज पण तो एकदम हे आहे. पण सपोज त्याला एक 2-3 मित्रांमध्ये म्हणा किंवा कधी रस्त्यात अशी वेळ आली की एक 2-3 जण त्याला भिडले किंवा काही इन्सिडेंट्स घडला त्यांच्यामध्ये, तर बघणाऱ्यांना असं वाटतं की हा राव किरकोळ आता मार खातोय, पण हाच किरकोळ ह्या 3-4 जणांना लोळवून जातो. हां. अशी उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा पाहिलेली आहे. आणि मला एक प्रेक्षकांना सांगायचंय हां. की उद्या व्यायाम चालू करणाऱ्यांचा, उद्यापासून व्यायाम चालू करूया असं म्हणणाऱ्यांचा, उद्या त्यांच्या आयुष्यात कधीच येत नसतो. हे लक्षात ठेवा आणि आजच आत्तापासून व्यायामाला लागा. तर नक्कीच सर, मला वाटतं ज्या लोकांनी हा पॉडकास्ट बघितलेला आहे त्यांना व्यायामाचं महत्त्व हे नक्की कळालं असेल. रेग्युलर लाईफमध्ये आपली फिटनेस ही मेंटेन ठेवणं किती गरजेचं आहे हे पॉडकास्टमधून नक्कीच कळालं असेल मला वाटतं. सर, आपण तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लवकरच भेटू. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर आपण सरांना परत बोलूयात, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या फिटनेसविषयी काही जर कमेंट्स असतील तर या पॉडकास्टमध्ये करा. पुढच्या वेळी जेव्हा सर येतील त्यावेळेस आपण ते प्रश्न त्यांना विचारूयात. आणि हा पॉडकास्ट जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.